हाय नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे कार्यक्रमाचा तिसरा दिवस आणि आज आहे मृगांच्या शाळेमध्ये जेवण आणि बक्षीस वितरण। तर आम्हाला थोडं लेट बोलावलं आहे, तर आम्ही 1 वाजता इथून निघणार आहे। मृगांक जो आहे तो 11 वाजता गेला आहे। तर आता मृगांची माझी तयारी झाली आहे, वेणी वगैरे झाली की माझी तयारी झाली आणि त्याच्या मित्राची आई वगैरे आहे, त्या घराजवळच ऑटो येते, त्यामुळे ते माझ्या घरीच येणार आहे आणि नंतर आम्ही जाऊ मृगांच्या शाळेमध्ये। तर आता बक्षीस कोणाला मिळणार आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे। बक्षीस असं काही नाही की सर्वच मुलं जे आहे ते छान नाचलेले आहे, ज्याला मिळेल त्याला मिळेल, कारण मुलं स्टेजवर उभी झाली हीच खूप मोठी गोष्ट आहे। तर ज्याला बक्षीस मिळेल, आपलं कोणाला बक्षीस मिळणार आहे कोणाला नाही हे मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये समोर शेअरच करणार आहे। तर बघत राहा करुणाच ब्लॉग, ज्यावरती मी माझे डेली ब्लॉग, हेअर केअर रुटीन, तसेच स्किन केअर रुटीन आणि बरेचसे घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते। तर त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा। भेटूया मृगांच्या शाळेमध्ये। सर्व स्टुडंटचे अभिनंदन करते आणि म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण। क्लास नर्सरीचे स्टुडंट यांना मी विनंती करते की त्यांनी अद्विक खगवणे, अनंत कविटकर, रियांश बेले, रियांश बोले, सर्वज्ञ गजबे, वृषाली घाटोळीकर यांना मी विनंती करते की त्यांनी सर्व स्टुडंटला गिफ्ट देऊन सन्मानित करावे। हे मॅडमच राहिले मला तुम्ही फोटो पाठवते मॅडम, फोटो नाही काढून व्हिडिओ बनवत आहे। त्यांचा इथे सत्कार घेण्यात आहे, तर त्या सत्कारासाठी जोरदार टाळ्या होत्या। या संस्थेमध्ये त्यांनी असंच मेहनतीने काम करत राहावं अशी आमच्या संस्थेची इच्छा आहे। तर तिथे असं सर्वांना बक्षीस वितरण झालं। त्यानंतर 2 मॅडम जे आहे, प्रिन्सिपल मॅडम आणि दुसऱ्या मॅडम, त्यांचा सत्कार करण्यात आला। आणि त्यानंतर जे आहे ते आदल्या दिवशी जे खेळ झाले होते त्या खेळामध्ये जे आहे एका गेममध्ये माझा मृगांक जो आहे तो पहिला आला। तर त्याला त्या गेमसाठीचं त्याला गोल्ड मेडल भेटलेलं आहे। बघा हा त्याचा फोटो, कारण जेव्हा हे गोल्ड मेडल त्याला भेटलं तेव्हा ते मी पोहोचायचीच होते, कारण आम्ही जाण्याआधीचा कार्यक्रम सुरू झाला होता। जे ऑटोवाले दादा होते ते कंपनीतल्या बाया आणायला सुद्धा जातात, त्यामुळे त्यांना आम्हाला घ्यायला येण्यासाठी वेळ झाला। आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होता, पाहुण्यांचं येणं वगैरे चालू होतं। आणि तेव्हाच लहान लहान मुलं होत, त्यांना भूक लागली, त्यांची जेवणं वगैरे चालू झाली। त्यानंतर मोठ्या माणसांची सुद्धा जेवणं झाली आणि त्यानंतर जे आहे ते आम्हीसुद्धा जेवायला बसलो। आता बघा आमची जेवणं वगैरे झाली, आता आमची चालू झाली होती घरी येण्याची तयारी। पण त्याआधी म्हटलं आपण मुलांचे आणि आपले काही फोटो काढावे। तर त्याआधी बघा मी तुमच्यासोबत जुने फोटो शेअर करते। मुलांनी कॉमेडी डान्स केला होता, तर त्यांचा हा ग्रुपचा कॉमेडी डान्सचा काही फोटो आहेत आणि काही काळी माती डान्सवरचे फोटो आहेत। तर त्याच डान्समधील ड्रेसवरचा जो फोटो आहे तर ते आहेत हे फोटो। काही मी 1-2 घरी काढले होते आणि शाळेत गेल्यावर मॅम लोकांनी सुद्धा त्यांचे फोटो काढले होते। त्यानंतर मृगांकचा आणि त्यांच्या ग्रुपचा डान्स होता स्कूल डान्स, तर हा त्यांचा फोटो आहे स्कूल डान्सचा। आणि त्यानंतर बघा येताना 2-3 दिवस आम्ही गेलो, पण आम्ही फोटोच काढले नव्हते, 2-3 मिळून। तर आम्ही काही फोटो काढले, म्हणजे मृगांकचे हे 4 मित्र आहे, मृगांक आणि त्याचे 3 मित्र, त्यांची आई आहे। आता तर आम्ही चौघींनीसुद्धा असा फोटो काढला। आणि त्यानंतर ऑटोवाले दादा आले आम्हाला घेण्यासाठी आणि आत्ता आम्ही निघालो घरी येण्यासाठी। तर असं झाला 3 दिवस कार्यक्रम, खूप छान झाला। शेवटचा दिवसापूर्वीचा कार्यक्रम होता आणि पुण्यतिथीनिमित्त जेवण होतं। तर ही मृगांकच्या शाळेतील कार्यक्रमाचे ब्लॉग होते, ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।